नमस्कार, कुकिंग विथ सायरा अँड समीना चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मग आता बनवूया छोट्या मोठ्या भुकेसाठी मस्त चुरमुऱ्याचा चिवडा। त्याच्यासाठी घेतलेत आपण पाव किलो चुरमुरे, त्यामध्ये आता 50 ग्राम शेंगदाणे आणि कढीपत्ता भाजून घेऊया मस्त तेलामध्ये। कढीपत्ता थोडा जास्त घेतला तरी चालेल, चिवड्यामध्ये छान लागतो। हे बघा, असे मस्त लालसर होईपर्यंत चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि मग चुरमुऱ्यात काढून घ्यायचे। आता अर्धी वाटी खोबरं घेतलंय, ते खोबरं आपण कापून तेलात लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। त्यासोबतच आपण डाळवा पण 50 ग्रॅम टाकून मस्त भाजून घेऊया। डाळवा आणि खोबरं भाजून मग आता आपण चुरमुऱ्यामध्ये काढून घेऊया। उरलेल्या तेलात आपण चिवड्याची फोडणी करूया। थोडेसे जिरे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेऊन व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा, कांदा आता मस्त गुलाबी कलर येईपर्यंत भाजून झालेला आहे। तर त्याच्यात आता 1 चम्मच आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित भाजून घेऊया आणि मग त्याच्यात कोथिंबीर घालून कोथिंबीरचं पाणी सुकेपर्यंत मस्त आपलं भाजून घेऊया। हे बघा, आता आपला कांदा लसूण सगळं भाजून झालेलं आहे। त्याच्यात लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त मसाले भाजून घेऊया। आता हे बघा, आपली झणझणीत अशी फोडणी तयार झालेली आहे। तर ती आपण चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया। बघा चिवड्याचा कसा मस्त घमघमाट सुटलाय। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप इझी रेसिपी आहे। बघा काय कलर आलाय चिवड्याला छान असा, आणि चवीलाही खूप सुंदर होतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, थँक्यू, बाय।